सकाळपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे ठाणे जिल्ह्यातील शाळांना उद्या सुट्टी राहील की नाही असा प्रश्न पालकांना पडला आहे। या संदर्भात काही महत्त्वाचे अपडेट्स आपण आता या लाईव्हच्या माध्यमातून घेणार आहोत। नमस्कार, मी स्वप्नाली, तुम्ही बघत आहात आपले बदलापूर। काय आहे आताच्या क्षणाचे महत्त्वाचे अपडेट्स? उद्या शाळांना सुट्टी राहील की नाही, काही नोटीस आलेली आहे का, हे आता आपण जाणून घेणार आहोत। ठाणे जिल्ह्यातील होणाऱ्या अतिवृष्टीच्या संदर्भात उद्या शाळांना सुट्टी राहील की नाही अद्यापही अशी कुठलीही नोटीस जी आहे आपल्यापर्यंत आलेली नाहीये। परंतु शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी दिलेल्या माहितीनुसार काय असणार आहे ती माहिती आपण जाणून घेऊया। ठाणे जिल्ह्यातील होणाऱ्या अतिवृष्टीच्या संदर्भात उद्या शाळांना सुट्टी द्यायची किंवा कसे, या संदर्भात सन्माननीय कोकण विभाग शिक्षक आमदार श्री ज्ञानेश्वरजी म्हात्रे सर यांनी निवासी जिल्हाधिकारी श्री संदीप माने यांच्याशी फोनवर चर्चा केली। जर अतिवृष्टी जास्त प्रमाणात झाली तर रात्री कदाचित उद्याच्या सुट्टीचा निर्णय होऊ शकतो असं सांगितलेले आहे। सध्या उद्या ऑरेंज अलर्ट सांगितले आहे। जर रेड अलर्ट झाला तर शाळांना सुट्टी जी आहे ती दिली जाऊ शकते अशी माहिती आपल्याला मिळते आहे। प्रशांत भामसे सर, कोकण विभाग अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटना यांच्या अंतर्गत जी आहे आपल्याला माहिती मिळालेली आहे। आपल्या बदलापूर शहरामध्ये वास्तव्यास असलेले शिक्षक आमदार ज्ञानेश्वरजी म्हात्रे सर यांनी दिलेल्या या माहितीनुसार अद्यापही जे आहे ठाणे जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाहीये। मात्र आता ऑरेंज अलर्ट जो आहे तो सांगण्यात आलेला आहे। जर हा ऑरेंज अलर्ट रेड अलर्ट सांगण्यात आला तर होऊ शकतं, म्हणजे जर आता सध्या पावसाचं जे प्रमाण आहे आजपासून आपल्याला जर रात्रभरामध्ये जास्त मुसळधार पाऊस जर बघायला मिळाला तर होऊ शकतं की उद्याच्या दिवशी जे आहे ठाणे जिल्ह्यातील शाळांना सुट्टी देखील जाहीर करण्यात येईल आणि असे जे आहे नोटीस देखील आपल्याला मिळतील। परंतु अद्यापही अशी कुठलीही नोटीस आलेली नाहीये आणि त्यामुळे पालकांमध्ये त्याचबरोबर शिक्षकांमध्ये देखील जे आहे सध्या आता त्यांनाही समजत नाही की नेमकी उद्या सुट्टी राहील की नाही। तर अद्यापही अशी कुठलीही नोटीस आपल्याकडे आलेली नाहीये। स्वतः शिक्षक आमदार ज्ञानेश्वरजी म्हात्रे यांनी आपल्यापर्यंत जे आहे ही माहिती पोहोचवलेली आहे की जर अतिवृष्टी जास्त प्रमाणात वाढली किंवा ऑरेंजच्या जागी रेड अलर्ट हा देण्यात आला तर होऊ शकते की नोटीस जी आहे ती काढण्यात येईल आणि उद्या शाळांना सुट्टी राहतील। आता साधारणतः 8 वाजेच्या सुमारास टाइम झालेला आहे। पाऊस जर आपण बघत असाल तर पावसाचं प्रमाण देखील आपल्याला थोडंफार प्रमाणात कमी बघायला मिळतंय। परंतु बदलापूर वगळता जर आपण बाकीचा परिसर बघत असाल तर त्या ठिकाणी बाकीच्या शहरांमध्ये पाऊस मात्र विश्रांती घेत नाहीये। मुसळधार पाऊस जो आहे तो पडतोय। ठाणे जिल्ह्यातून तुम्ही हा लाईव्ह बघत आहात का, आम्हाला नक्की सांगा। चला, ठाणे जिल्ह्यातून जर तुम्ही हा लाईव्ह बघत असाल तर ठाणे जिल्ह्याची आताच्या क्षणाची स्थिती काय आहे ते देखील नक्की सांगा। पुन्हा एकदा आपण शिक्षक आमदार ज्ञानेश्वरजी म्हात्रे यांनी दिलेला जो मेसेज आहे आपल्यापर्यंत पोहोचवलेला तो आपण बघणार आहोत। ठाणे जिल्ह्यातील होणाऱ्या अतिवृष्टीच्या संदर्भात उद्या शाळांना सुट्टी द्यायची किंवा कसे, या संदर्भात सन्माननीय कोकण विभाग शिक्षक आमदार श्री ज्ञानेश्वरजी म्हात्रे सर यांनी निवासी जिल्हाधिकारी श्री संदीप माने यांच्याशी फोनवर चर्चा केली। जर अतिवृष्टी जास्त प्रमाणात झाली तर रात्री कदाचित उद्याच्या सुट्टीचा निर्णय होऊ शकतो असं सांगितलेले आहे। मात्र आता सध्या जे आहे ऑरेंज अलर्ट आहे आणि जर रेड अलर्ट झाला तर उद्या शाळांना सुट्टी देखील देण्यात येईल। आताच्या क्षणाचे 8 वाजेच्या सुमारास रात्रीचा टाइम झालेला आहे। अद्यापही काही नोटीस आलेली नाहीये। बाहेर पाऊस जर आपण बघत असाल तर पावसाने देखील थोडीफार विश्रांती घेतलेली आपल्याला बघायला मिळते। पण पावसाचं आपण काही सांगू शकत नाही, शेवटी निसर्ग आहे। काल जर तुम्ही बघितलं असेल तर काल अचानकपणे जे आहे मुसळधार पावसाला सुरुवात झाली। प्रचंड ऊन होतं, काल कडक ऊन पडलेलं होतं आणि क्षणार्धात जो आहे 1 तासामध्ये इतका पाऊस पडला की सगळं जे आहे सर्वाधिक पावसाची नोंद जी आहे ती झालेली होती। 1 तासामध्ये प्रचंड पाऊस काल पडला। जर तसाच पाऊस आज सुद्धा पडला, आता 8 वाजलेत, 8:30-9च्या सुमाराच्या नंतर, तर होऊ शकतं की उद्या शाळांना जी आहे सुट्टी देखील जाहीर करण्यात येईल। मात्र आता अजून असं काही अपडेट्स आलेले नाहीये, त्यामुळे कोणीही काही काळजी करू नका। जर असं काही अपडेट्स आले तर आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुम्ही हा लाईव्ह कुठून बघत आहात, आता सध्या तुमच्या परिसरातली स्थिती कशी आहे आम्हाला तेही सांगत चला। सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण सध्या हा लाईव्ह बदलापूर मधून करतो आहे। जर तुम्ही बदलापूरच्या बाहेरून आमचा लाईव्ह बघत असाल, जसं की कल्याण झालं, ठाणे झालं, डोंबिवली झालं, या कुठल्याही परिसरातून तुम्ही लाईव्ह बघत असाल तर त्या ठिकाणी पावसाची परिस्थिती कशी आहे आम्हाला सांगा। स्पेशली कुर्ला साईडला जर तुम्ही राहत असाल, कारण सर्वाधिक जे पाणी आहे ते कुर्ला, मातुंगा या साईडला जे आहे पाणी जास्त तुंबतं, तर पावसाचं प्रमाण जे आहे आपण त्यावरून सुद्धा अंदाजा लावू शकतो एकंदरीत। तर तुमच्या परिसरामध्ये पाऊस आहे का आम्हाला तेही तुम्ही कमेंट सेक्शनच्या माध्यमातून सांगत चला। आणि आपले हवामान तज्ञ अभिजित मोडक सर यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या जे आहे
पावसाचे अपडेट्स आपण दुपारी सुद्धा घेतलेत. उल्हास नदीची पाणी पातळी जी आहे 13 होती, त्यानंतर 14 झाली, 14 मीटर एवढी झाली. आता सध्या उल्हास नदीच्या पाण्याची पातळी जी आहे ती आता घट होताना आपल्याला बघायला मिळते, कारण पावसाने विश्रांती घेतलेली आहे. परंतु जर लोणावळा, कर्जत या साईडला पावसाचं प्रमाण वाढलं तर उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये देखील वाढ होईल आणि त्याचमुळे जे आहे आजूबाजूचा परिसर देखील स्थलांतरित करायला लागू शकतो. परंतु अद्यापही अशी परिस्थिती उद्भवलेली नाही, त्यामुळे कोणीही काळजी करू नका. बारवी धरणाचे अपडेट्स म्हणजे बारवी धरण सुद्धा प्रचंड प्रमाणात भरलेलं आहे, परंतु बारवी धरण आणि उल्हास नदीचा संबंध नसल्यामुळे बदलापूरकरांना घाबरण्याचे काही कारण नाही. तर सगळी माहिती जी आहे आपण आता सध्या घेतलेली आहे. हा, कोण कुठून बघतायत लाईव्ह? पप्पू, आता रात्री लाईट गेली होती मॅडम, रात्री लाईट गेली होती. ओके. उल्हास नदीची धोक्याची पातळी ओढली का? नाही, उल्हास नदीच्या धोक्याची पातळी वाढलेली नाही आहे. पाऊस खूप वेळ झाला विश्रांती घेतोय. पाऊस आपण जर बघत असाल तर काल आणि रात्रीपेक्षा पाऊस जो आहे आता आपल्याला खूप कमी प्रमाणात बघायला मिळतोय आणि त्याचमुळे बाकीचा जो भाग आहे जसं की कर्जत झाला, लोणावळा झाला, या ठिकाणी जेव्हा मुसळधार पाऊस पडेल त्याच वेळेस जे आहे उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये देखील आपल्याला वाढ बघायला मिळते. आणि आता थोड्याफार प्रमाणात पावसाने विश्रांती घेतलेली आहे, त्यामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये घट होताना आपल्याला बघायला मिळते. पाणी ओसरतं आहे, परंतु संध्याकाळ म्हणजे आता रात्र झालीये, अजून 1-1.5 तासाने जर पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली तर होऊ शकते की उद्या विद्यार्थ्यांना शाळेला देखील सुट्टी जाहीर करण्यात येईल. यासाठी सगळ्यात महत्वाचे अपडेट्स म्हणजे तुम्ही सगळ्यांनी आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. काही असे अपडेट्स असतील तर रात्री जर आपल्याला लाईव्ह येणं शक्य झालं नाही तर आपण ग्रुपमध्ये जे आहेत याचे अपडेट्स नक्कीच देण्याचा प्रयत्न करणार आहोत. 87 66 96 74 01 आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे. सगळ्यांनी सेव्ह करा, ग्रुप जॉईन करा. अधिक माहितीसाठी बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह. धन्यवाद.